पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विस्ताराबाबत मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनिश्चिततेला आता सकारात्मक वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। महापालिका आयुक्तांनी यावेळी शाळा हस्तांतरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं आहे। येत्या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील। रायगड जिल्हा परिषदेतील 51 शाळांच्या हस्तांतरणासाठीचा मूल्यांकन अहवाल तयार झाल्यानंतर काही काळ प्रक्रिया रखडली होती। मात्र आता प्रशासनाने निधीची तरतूद करून पुढील टप्प्यांसाठी हालचाली सुरू केल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। महापालिकेच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जाणार असून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा, डिजिटल शिक्षण, आधुनिक वर्गखोल्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। तर हस्तांतरणानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। शाळा हस्तांतरण पूर्ण झाल्यास पनवेलमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे। तसेच गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार असल्याने पालकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे, त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हा परिषदेकडून शाळा हस्तांतरण करण्यासाठी हा निर्णय झाल्याची माहिती महापौर नितीन पाटील यांनी दिली आहे। ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर होण्यासाठी अपेक्षित आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यामुळे ह्याच्यामध्ये जी काही प्रशासकीय कारवाई असेल किंवा आपण जे म्हणतात की यामध्ये जो काही निधी इकडून जिल्हा परिषदेला महापालिकेकडनं जिल्हा परिषदेला देणे अपेक्षित आहे याची पूर्ण माहिती मी मागवतो। परंतु गोरगरीब किंवा सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची हेळसांड न होण्याच्या दृष्टिकोनातनं जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतर करण्याचा निर्णय हा माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि आम्ही येत्या जूनपर्यंत ही प्रक्रिया लवकरात लवकर कशी पार पाडता येईल याकडे लक्ष देऊ। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले। येत्या शैक्षणिक वर्षातच शाळा हस्तांतरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या निर्णयामुळे पनवेलमधील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। महानगरपालिकेने स्वतः शाळा हस्तांतरणाच्या अनुषंगाने माझी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली होती। त्यानुसार हा अर्बन भाग असल्यामुळे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जॉईंट डायरेक्टर यांच्यामार्फत याचं पूर्ण याचं व्हॅल्युएशन करण्याबद्दलचं आमचं ठरलेलं होतं। त्याचे मिनिट्स देखील आमच्या मीटिंगचे आहेत त्यामध्ये। त्यानुसार महानगरपालिकेने व्हॅल्युएशनची प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि ही संपूर्ण व्हॅल्युएशनची रक्कम महानगरपालिका आम्ही जिल्हा परिषदेला आम्ही अदा करू त्यामध्ये आणि त्याच्याबद्दलची प्रोसेस आलेली ह्या वर्षीच्या पुढच्या येणाऱ्या बजेटमध्ये देखील आम्ही त्याची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त ऑलरेडी मुलांचे जरी आमच्याकडे शाळा हस्तांतरण झाले नसले तरी देखील मुलांची सेफ्टी कन्सर्न लक्षात घेता ज्या आतापर्यंत नादुरुस्त शाळा होत्या, ज्या धोकादायक शाळा होत्या त्यांच्या रिपेअरवरती पण महानगरपालिकेने आतापर्यंत 10.5 कोटीपर्यंत खर्च केला आहे। त्यामुळे या महानगरपालिकेतल्या शाळांचं दायित्व महानगरपालिका घ्यायला कधीच नाही म्हणत नाहीये, ते आम्ही घेतोच आहोत त्यामध्ये आणि हस्तांतरणाच्या प्रोसेसला देखील आम्ही त्यामध्ये गती आणलेली आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल। पनवेल महानगरपालिकेचं बजेट यावर्षी अंदाजे 4.5 कोटींचं आहे। या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या भूमिकेसाठी विरोधी पक्ष काम करेल। आज 12,000 विद्यार्थी हे या शिक्षणापासून वंचित राहतात। त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेला आम्ही आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आज 51 ज्या शाळा रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतर करायच्या आहेत या जर हस्तांतर केल्या तर आज विद्यार्थ्यांना जे नवी मुंबई महानगरपालिकेने आता सांगितलं CBSE बोर्ड सारखं आम्ही आता विद्यार्थ्यांना सुविधा देणार आहोत। म्हणजे विशेष का आज जागतिक जो दर्जा पनवेलला येणार आहे विमानतळ आल्यामुळे, पुन्हा मेट्रो आल्यामुळे किंवा अनेक औद्योगिकरण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं विद्यार्थ्यांची प्रगती त्या प्रकारे व्हायला पाहिजे। आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणाही सुद्धा केलेली आहे काही इंटरनॅशनल स्कूल होणार आहेत, पण ते माझी मुलं माझे विद्यार्थी जर त्या दर्जाचे झाले नाहीत तर मग इथे पनवेलमध्ये प्रचंड शिक्षणापासून वंचित राहतील। म्हणून या पूर्ण शाळा कोणता विचार न करता कशा तरी कोणत्या तरी पद्धतीने तुम्ही हस्तांतर करा ही विनंती आहे।
आहे